नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये काही प्रश्न घेऊन आलेले आहे. तर बघा, या ठिकाणी पहिलाच प्रश्न दिलेला आहे 30, 33, 39, 51, 57 आणि प्रश्नचिन्ह. खाली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे 71, 67. त्यानंतर तिसरा नंबरचा ऑप्शन आहे 69 आणि चौथा आहे 63. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा? तर बघा, सगळ्यात पहिला आणि दुसऱ्या नंबरचा संबंध बघायचा. पहिला आणि दुसऱ्या नंबरचा संबंध काय आहे? तर हा 30 अंक दिलेला आहे आणि हा 33 दिलेला आहे. 30 मध्ये जर आपण 3 ॲड केले तर 33 होतात. त्यानंतर त्या पुढची संख्या आहे 39. तर 33 मध्ये किती ॲड केले तर 39 येतील. तर आपण या ठिकाणी 6 ॲड करून बघू. तर 6 आणि 3 9 होतात आणि हे 3 अशाचे असे खाली घेतले. त्यानंतर पुढची संख्या घ्यायची आहे आपल्याला. पुढची संख्या आहे 51. तर आपण हे 39 प्लस त्यामध्ये 6चे डबल म्हणजे 12 जर ॲड केले तर बघू कोणती संख्या येते. 9 2 11 होतात. तर या ठिकाणी 1 द्या, 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे पुढची संख्या मिळाली. आता परत 51 प्लस यामध्ये 12चे डबल जर केले, 51 मध्ये जर 12चे डबल नाही, 51 म्हणजे आपल्याला पुढची संख्या घ्यायची आहे. तर यामध्ये 51 मध्ये किती मिळवले तर पुढची संख्या येईल म्हणजे 57 येईल. तर इथं 6 मिळवा म्हणजे आपल्याला पुढची संख्या भेटते. त्यानंतर आता प्रश्नचिन्ह आहे पुढे. मग प्रश्नचिन्हामध्ये आपल्याला कोणती संख्या घ्यावी लागेल आणि त्यामध्ये कोणती संख्या ॲड करावं लागेल म्हणजे आपल्याला ॲन्सर भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6 घेतले, मग 6चे डबल करा. 57 मध्ये 6 जर आपण ॲड केले, 6चे डबल करा, 6चे डबल 12 होतात. मग 12 जर 57 मध्ये आपण ॲड केले, 7 आणि 2 होतात 9 आणि 5 आणि 1 होतं 6. तर आपल्याला संख्या मिळाली 69. तर या ठिकाणी 69 हे 3 नंबरचं ऑप्शन आहे आणि तेच ॲन्सर आहे. तर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, किती सोपा क्वेश्चन आहे. तर बघा, या ठिकाणी फक्त ह्या पहिला नंबर आणि दुसऱ्या नंबरचा संबंध बघायचा. तर पहिला नंबर 30 दिलेला आहे. 30 मध्ये आपण जर 3 ॲड केले तर 33 म्हणजे पुढची संख्या येते. आता पुढची संख्या येण्यासाठी त्या संख्येमध्ये कोणती संख्या ॲड करावं लागेल तर 3चे जर डबल घेतले तर 6. 33 मध्ये जर 6 ॲड केले तर आपण 39 ही संख्या मिळते. आता 39 मध्ये किती ॲड केल्याच्या नंतर आपल्याला पुढची संख्या भेटणार आहे. तर मग त्यामध्ये आपण 6चे डबल 12 होतात. तर 12 ॲड करून बघितले तर 51 ही संख्या पुढची संख्या आली. आता 51 पुढे आहे 57. 57 मध्ये आपण किती ॲड केले म्हणजे 6 ॲड केले म्हणून 57 आले. तर 57 मध्ये परत कोणती संख्या ॲड करावं लागेल म्हणजे आपल्याला ॲन्सर येईल. तर या ठिकाणी 6चे जर डबल केले म्हणजेच 12 जर ॲड केले तर 69 ही संख्या येते आणि तेच आपलं ॲन्सर आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. तर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल आहे 120, त्यानंतर 143 आणि 168 आणि त्यानंतर आहे 195. खाली तुम्हाला ऑप्शन पण या ठिकाणी दिलेले आहे. तर बघा, ऑप्शन आहे 222, 224, 234 आणि 242. तर स्पष्टीकरण बघूया. तर या ठिकाणी सगळ्यात पहिलं सांगितलेलं आहे ह्या 2 नंबरचा संबंध बघायचा आहे. तर हा 2 नंबर, तर बघा 120 मध्ये किती, 120 आणि 143 यामध्ये 120 ही संख्या लहान आहे, 143 ही मोठी आहे. मग याच्यामध्ये किती ॲड केले म्हणून ही 43 झाली, 143 झाली. तर बघूया आपण याच पद्धतीचं एक्झाम्पल सॉल्व करून. तर बघा, या ठिकाणी जर आपण 120 या संख्येमध्ये आपण जर 23 ॲड केले तर पुढची संख्या आपल्याला कोणती भेटते तर बघा 3 4 आणि हे 1 असंच घ्यायचा. तर आपल्याला संख्या भेटली 143 म्हणजे पुढची संख्या भेटली. त्यानंतर ह्या संख्येमध्ये 143 मध्ये किती ॲड करावं लागेल म्हणजे आपल्याला ही संख्या भेटेल. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा या संख्येमध्ये जर 25 ॲड केले म्हणजे याच्यामध्ये 23 मध्ये 2 ॲड केले 25 झाले. 25 जर आपण इथे घेतले
तर बघा 5 आणि 3 होतात 8, त्यानंतर 4 आणि 2 होतात 6 आणि हा एक तसाच खाली, म्हणजे ही संख्या भेटली आपल्याला. आता ह्या संख्येमध्ये पुढच्या संख्येमध्ये किती ॲड करावं लागेल म्हणजे आपल्याला ही संख्या भेटेल. म्हणजे 168 मध्ये किती ॲड केले तर 195 भेटेल. तर बघूया 68 प्लस आता 25 मध्ये 2 ॲड करून ती संख्या खाली घ्यायची. 25, 26, 27, 27 ॲड करू आपण. 27 आता 168 मध्ये जर 27 ॲड केले तर ॲन्सर काय येतं तर बघा 8 आणि 7 15 होतात. तर 5 घेऊया या ठिकाणी, एक हातचा येतोय. त्यानंतर 6, 7, 8 आणि एक 9 आणि हा एक तसाच, म्हणजे पुढची संख्या आपल्याला आलेली आहे. आता पुढच्या संख्ये म्हणजे 195 प्लस त्यामध्ये आता हे 27 घेतले म्हणून आपल्याला ही संख्या भेटली. मग आता 27 मध्ये परत आपण जर 2 ॲड केले 27, 28, 29 घेऊन टाका. 29 मध्ये आता 29 आणि यांची बेरीज करा. 5 आणि 9 14 होतात म्हणून 4 घेतले. 9, 10, 11, 1 12, 2 घेतले. त्यानंतर 1 आणि 1 2. तर आपल्याला उत्तर आलं आहे 224. तर 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे 224. तर 224 हे आन्सर आले. आता अशाच प्रकारचं आपण पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत. तर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे 43, 65, 56, 78, 69 क्वेश्चन टॅग म्हणजे क्वेश्चन चिन्ह. तर ऑप्शन पण खाली दिलेले आहे. स्पष्टीकरण बघूया या एक्झाम्पल कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल. तर हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येईल आता आपल्याला हे बघायचं आहे. तर चला बघूया हे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करता येईल. तर सगळ्यात पहिले 2 अंक यांचा संबंध बघायचा आहे आपल्याला. पहिले 2 अंक कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. तर बघा, तर यामध्ये पहिले 2 अंकामध्ये जर आता नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं आपण तर या एक्झाम्पलमध्ये 43, 65, 56, 78, 69 आणि प्रश्नचिन्ह खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर या संख्येमध्ये आपल्याला किती संख्या ॲड करावं लागेल, कोणती संख्या ॲड करावं लागेल त्याचं ऑब्झर्व करायचं आहे सर्वप्रथम. तर बघा 43 मध्ये जर आपण 13 ॲड केले तर बघा 43 मध्ये जर आपण 13 ॲड केले तर संख्या कोणती येते ती बघूया. तर बघा 56 ही संख्या आली. तर 56 ही संख्या आली. तर 56 या लाईनमध्ये कुठं आहे ते बघायचं. तर 56 या ठिकाणी दिलेली म्हणून आपण याला असं करूया. त्यानंतर 65 मध्ये आपण जर 13 ॲड केले तर कोणती संख्या येते ते बघूया. 5 आणि 6 8 होतात आणि 6 आणि 1 7 78. तर ही संख्या मिळते आपल्याला. त्यानंतर आपण जर 56 मध्ये 13 ॲड केल्याच्या नंतर आपल्याला पुढची संख्या भेटते का तर बघूया आपण. 6 आणि 3 9 आणि 5 आणि 1 6 म्हणजे आपल्याला ही संख्या भेटली. मग आता 78 मध्ये आपण 78 मध्ये 13 ॲड करून बघूया कोणती संख्या भेटते. 8 आणि 3 11 होतात. 7 आणि 1 8 आणि 1 9 91 ही संख्या भेटली. ऑप्शनमध्ये जर आपल्याला 91 ही संख्या जर मिळाली तर तेच आपलं ऑप्शन राहील. तर फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. 91 ही संख्या आपल्याला भेटली आणि प्रश्नचिन्हाच्या जाग्यावर 91 ही संख्या येईल. अशा प्रकारचे एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व करून बघितले. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे तर बघा, चांगलं जर ऑब्झर्व केलं विद्यार्थी मित्रांनो तर या नंबरमध्ये ह्या नंबरचा आणि ह्या नंबरचा फरक काय आहे आणि हा नंबर आणि हा नंबर यामध्ये बदल काय आहे. तर बघा या नंबरमध्ये जर आपण बघितलं तर ही 2ची जी प्लेस आहे ती चेंज झालेली आहे आणि 1ची प्लेस पण चेंज झालेली आहे. म्हणून बघा हे 21 जे आहे ते 21चे 2ची जागा जी आहे ती मागं गेली आणि 1ची जागा पुढे आलेली म्हणजे 12 झाली. त्यानंतर या ठिकाणी जर आपण चेक केलं चांगलं व्यवस्थित बघितलं 32 आणि 23 फक्त नंबर बदलले आहेत म्हणून हे 32चे 23 झालेले आहे. तसंच प्रकारे हे 43 आणि
34चं पण तसंच झालेलं आहे. हे 4 जे आहेत ते मागे गेले आणि हे 3 जे आहेत ते पुढे आले, म्हणजे ते 34 झाले. आता हे 54 जे आहेत तर याची आपण जागा जर चेंज केली तर हे 5 मागं लिहा आणि हे 4 पहिले लिहा, तर आपल्याला 45 ही संख्या मिळते. आणि 45 मिळाल्यामुळे ऑप्शनमध्ये जर 45 असेल तर तेच करेक्ट ऑप्शन आपलं असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे बुद्धिमत्ताचे जे प्रश्न असतात ते अशाच प्रकारचे असतात. सर्वप्रथम पहिल्या 2 अंकाचा विचार करायचा असतो, ऑब्झर्व करायचा असतं त्यांचा फरक काय आहे, त्याचा वर्ग आहे, घनमूळ आहे, ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे किंवा त्याचा भागाकार केलेला आहे. सगळ्यात पहिलं हे चेक करायचं. त्यानंतर नंबरची प्लेस वगैरे चेंज झाली का ते बघायचे. अशा प्रकारचे एक्झाम्पल हे सॉल्व करायचे असतात.